नमस्कार, मी डॉक्टर ईशा सादर करतीये मी लिहिलेल्या लेखाचे अभिवाचन. लेखाचे नाव आहे वेड सेल्फीचे. आजकाल सेल्फीचे प्रमाण खूप वाढलंय, नाही? तुम्हालाही वाटतंय ना? पण खरं सांगू का, आपल्या भारतात सेल्फीची ही परंपरा फार फार जुनी आहे, अगदी वैदिक कालापासून. काही पण काय अहो डॉक्टर, ते कसं शक्य आहे? हा कुठला जावई शोध तुमचा? असं तुम्हाला वाटणं साहजिकच आहे. बुचकळ्यात पडलात ना. थांबा थांबा सांगते. सेल्फी म्हणजे काय हो? स्वतःच स्वतःचा फोटो घेणं आणि स्वतःच स्वतःला बघणं. आपल्या भारतीय संस्कृतीची संपूर्ण जडणघडण पाहिली ना, तर अंतरंगातून बाह्य भौतिक जगाकडे प्रवास अशीच आहे, बरोबर? अध्यात्म म्हणजे काय, जीवन म्हणजे काय, कोहम, मी कोण, असे प्रश्न विचारून आत्मज्ञान देणारी अशी भारतीय संस्कृतीची समृद्ध विरासत जीवाला शेवटी शिवोहम असं सांगते. तूच शिव आहेस असं सांगून स्वतःच्या अंतरंगाचा सेल्फीच नाही का काढायला सांगत? आपल्या ऋषीमुनींनी असा स्वतःच्या अंतरंगाचा सेल्फी वारंवार घेतला आहे आणि तो सेल्फी कसा घ्यायचा, त्याची अनुभूती कशी असते, या सगळ्याचे विस्तृत ज्ञान आपणास देऊन ठेवलेले आहे. स्वतःच्या आतील स्वभावाचा आणि स्वदोषांचा सेल्फी, आत्मनिरीक्षणाचा सेल्फी, स्वपरीक्षणाचा सेल्फी, आतल्या षड्रिपूंच्या स्वरूपाचा सेल्फी, कुठे चुकलो, कुठे मान्य करायला हवे, या सगळ्या क्रिया प्रतिक्रियांचा सेल्फी, आपल्या आतील ताकदीचा सेल्फी, मी करू शकतो, माझ्यात हिंमत आहे याचा सेल्फी, मी हीन दीन लाचार नाही तर अमृतस्य पुत्रोहम असा आत्मविश्वासाचा सेल्फी, आणि शेवटी साधनेद्वारे आणि आत्मज्ञानाने स्वतःचे खरे स्वरूप बघण्याचा सेल्फी. अंतरातील मीच तो पवित्र शिव आहे हा सेल्फी घेण्यासाठी आत्मज्ञानाचा, भक्तीचा, निष्काम कृतीचा, साधनेचा फिल्टर लावावा. आणि असा हा फिल्टर लावताच काम क्रोधादी षड्रिपूंची जळमटे गळून पडावीत. अंतरीचा लख प्रकाश जागृत होऊन अंतरंगाचा सेल्फी अंतरी प्रकटावा आणि या बाह्य सेल्फीच्या मृगजळातून जीव मुक्त व्हावा. या सेल्फीच्या वेडाचा नादच खुळा. फक्त हे बाह्य सेल्फीचे वेड जरा आत वळवूया, आतील स्वचा सेल्फी घेण्यासाठी.